गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आयर्लंडमधून आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीमध्ये. हा माझा मुलगा ज्याचं आज कॉन्व्होकेशन आहे. वाटतोय का बघा किती अतरंगी आहे ते बघा. तर आम्ही ज्या प्रोग्रामसाठी खास आलेलो आहोत तो प्रोग्राम आज आहे आणि आम्ही एक्साइटेड आहोत. तर आम्हाला किती वाजता निघायचंय तेजस? 2 ला पोचायचंय. 2 ला आणि मुलगी रोज लेट करते. तर नाही सॉरी मी एक मिनिट लेट मी खाते आणि लेट करते. लेट मी करेक्ट. ती सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवते, लंच बनवते, काय ना काय बनवत असते. सगळे खाऊन घेतात आणि ती लेट होते आणि शिवाय तिलाच बडबडत बसतात. आताही ती सकाळी उठल्यापासून सगळ्यांसाठी ऑमलेट बनवतीये. जो तो आपल्या कामात बिझी आहे ती ते बघ. बापरे, कधी आजपर्यंत विचारलं नाही. आता व्हिडिओ चालू आहे तर विचारते ब्रेड भाजून पाहिजे. बिलकुल नाही. मी सगळ्यांना विचारलं. मी नीलला पण विचारलं, बाबांना पण मला विचारलं, सगळ्यांना विचारलं. माता विचारलंय ना. दे चाल. भाऊ असे बहिणींचे दुश्मनच का असतात मला कळत नाही. भाऊ फक्त बायकांनाच सांग बोललीस. तर आज आम्ही निघणार आहोत. नाही, आम्हाला 2 ला पोचायचंय. मी 2 ला निघणार म्हणणार होते, पण त्याआधी आमचा प्लॅन असा आहे की आज आमचं डिनरला कोलंबीची खिचडी बनणार आहे. त्यासाठी आम्ही कोलंबी आणून ठेवले. तर आत्ता मी असा प्लॅन केलाय की कोलंबी आत्ता मी शिजवून जाईन आणि आल्यावर राईस बनवेन. तर मिस्टर परेश, आपलं काय मत आहे आजच्या प्रोग्राम बद्दल? आता नाश्ता झालेला आहे. आता पुढचे 2 तास तरी मला काय खायला नकोय. त्याच्यानंतर दुपारी बघूया जेवायला काय मिळते ते. कॉन्व्होकेशन वगैरे तर काय होत राहील म्हणा. ज्यासाठी इतके दिवस अट्टाहास आणि त्याच प्रोग्रामला असं बोलतो तू. बरं, आज आम्ही आहे ना, आम्ही तिघं नाही आम्ही चौघं. तिघच. मी, सोनू, चिंटू, आय एम सो सॉरी, तेजस मीन्स TJ, सोनू मीन्स शिवानी, परेश आणि मी. आम्ही चौघं ही इंडियन विअर करणार आहोत. इंडियन अटायर मध्ये जाणार आहोत. ट्रेडिशनल, कम्प्लिटली ट्रेडिशनल मध्ये असणार आहोत आम्ही लुकमध्ये. कारण कसं आहे, आपल्या इंडियाला आपण हे केलं पाहिजे, रिप्रेझेंट केलंच पाहिजे. जिकडे तिकडे आपल्या इंडियाचा झेंडा वर आलाच पाहिजे. दॅट्स वाय आम्ही चौघं DNCचा झेंडा. हे बघा मी कसं ऑमलेट बनवून देते सगळ्यांना आणि तरी सगळे मलाच बोलतात. नाही सोनू, मी तुझ्या बाजूने आहे, डोंट वरी. कारण मला माहितीये तू काल सुद्धा दिवसभर माझ्याबरोबर काम करत होतीस. आजही सकाळी उठल्यापासून करते. भले खाण्याचं असो पण ती काहीतरी करते ना. खात नाहीये. हा, एक्झॅक्टली. हा, सगळं खाते राहिलेलं. तर मग चला, तर मग आता आपण थोडस एक राहिलं काय, तू स्टेजवर असताना काहीतरी करणार. एक शिटी तो बनती है, मेरा बेटा स्टेज पे है. तर मी आज एक शिटी वाजवणार आहे. आणि तेजस मला तिकडनं मम्मा नको प्लीज. बट आज मैं एक सिटी तो जरूर बजाऊंगी. मेरा बेटा स्टेज पर है. वंदे मातरम. एवढं नको करू. तुला काय शिट्या मारायच्या तिकडे बसून धावत येऊ नको स्लो मोशन मध्ये. वायर असतात ते आपल्या कॅमेऱ्याच्या पडशील. बघूया. तर मग आज आम्ही बाकीची जी मजा मौज करणार आहोत. मध्येच आपली कोलंबीची खिचडी. तुम्ही एक बघितलं का, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक डिश तुम्हाला जरूर दाखवतीये. कारण मी माझं काम सोडत नाहीये, जरी मी आयर्लंडमध्ये आली असली तरीही. कारण मी माझ्या लेकाला आणि माझ्या ती ग्लासगोवरनं आलेली लेक म्हणजे भाची, त्या दोघांना जेव्हा मी असं मनसोक्त खाताना बघते तेव्हा मला इतकं बरं वाटतंय. कालही आंबट वरण भात आणि काय खाल्लं, बटाटे वडे. खुश झाली मुलं. तर आज आम्ही कोलंबीची खिचडी करणार आहोत. आता मी कोलंबीची खिचडी करतानाचा व्हिडिओ आत्ता थोडा बनवीन, मग कॉन्व्होकेशन असेल आणि नंतर उरलेला जो राहिलेला जे राईस वगैरे असेल ते.
तर चला तर मग बघत राहूया. कोलंबी हे आता आपण वाटण करून घेतोय. लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि मिरच्या याचं वाटण करून घेतोय. आपल्याला कोलंबी लिप्त करून घ्यायचं आहे. आणि एक साईडला आम्ही चिंच भिजत घातले. आता बाकीचं पुढचं मी दाखवते तुम्हाला. आधी याचं वाटण करून देतोय. तेजस, हे वाटण कर. पकडे कांदा क्या ट्रिक है रे तेरा? क्या मेरे को लगा दिया काम. नाही नाही, एकच मिनिट फक्त हे टाके करायचं बाबा. इथे आता माझा कांदा परतवून झालाय. इथे कोलंबी आहे, चिंच भिजत घातले आणि इथे माझ्या लेकाने मला वाटण करून दिले. कोथिंबीर, मिरची, खोबरं, लसूण. आलं नाही, मी आलं घालत नाही मच्छीमध्ये, लक्षात ठेवा. हा इथे कांदा परतवून झालाय. आता मी यात हे कोलंबी घालू ना, सगळी सर्व कोलंबी घालतीये. ही ऑलमोस्ट किती आहे बाबा? 800-850 आहे मग आता ना टोटल. बोल ना. मला नाही असेल 750. 2 पॅकेट 450चे 2 पॅकेट होते, म्हणजे 900 ग्रॅम आहे. आणि ही आम्ही आता ही खिचडीसाठी तर वापरणार आहे. जर मला वाटलं एक्स्ट्रा तर मी हे काढून ठेवेन. ते काय लिप्त म्हणूनही खाता येतं. हे लाल मिरची पावडर, हळद, प्लस यू. ओ आज जेवायला आयरिश लोक आहेत, म्हणजे जास्त तिखट नाही बनवता येणार. पकडलेलं बरं आहे. बटन दाबलंय बरं मी. आणि हे वाटण. मीठ घालूया. तर अशी आपली ही लिप्ती आता तयार होते. जास्त पाणी नाही घालायचं, अगदी कोलंबी शिजवण्यापुरती थोडीशी घालायची पाणी. कारण आपल्याला हे सर्व खिचडीमध्ये म्हणजे भातामध्ये ऍड करायचं आहे. हे बघते जसे रेडी झालंय. जरा चाखून बघ बरोबर आहे का, कसं झालंय सांग मला. का होई छान झालंय. बरं, आता संध्याकाळी आपण याची खिचडी बनवूया आल्यावर. हे मी काढून ठेवते. इट्स रेडी. सो आता आम्ही रेडी झालेलो आहोत. दुपारचे वाजलेले आहेत 1:30 आणि आता आम्हाला निघायचंय. तर आम्ही असं प्रत्येकाने छान मॅचिंग आउटफिट कॅरी केलेला आहे. हे बघा आमचे परेश साहिब. परेश से हाय. परेश आणि मी मॅचिंग आहोत. हे पा त्यानंतर तयार होतीये. आणि इथे आमची लेक बघू. सोनू इकडे आहे जरा, बाहेर आहे 2 मिनिटं. ही अगेन आमचं एक मॅचिंग आहे इथे. ओ माय गॉड.
ओके 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 गुड गुड. आणि माझा पुत्र, वेअर इज माय सन? 1 2 अरे वा, व्हेरी गुड. तर असा आम्ही पूर्ण इंडियन अटायर केलेला आहे आणि आता आम्ही सगळे निघणार आहोत. तर हे माझ्या लेकाचं कॉलेज आहे आणि अतिशय सुंदर कॉलेज आहे. इकडे एक नवीन बिल्डिंग पण झालेली आहे. तुम्ही जर डिझाईन बघाल सगळ्या कॉलेजचं, खरंच खूप मनमोहक आहे सगळं. आणि इथे माझा लेक, त्याने त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि आम्हाला खूप प्राऊड फील होतं आहे. तो आणि नीव दोघंही सेम कॉलेजमधून ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडलेत. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या नीवला स्टुडंट ऑफ द इयरचा किताब पण मिळाला. खरंच आमच्यासाठी खूप म्हणजे प्राऊड फील करणारी मोमेंट होती आणि करून दाखवलं मुलांनी. तर अशा तऱ्हेने आम्ही सर्व त्याचं कॉलेज फिरून बघितलं. एक एक रूम त्याने आम्हाला दाखवली. त्याने कुठून काय ब्रॉडकास्टचं ट्रेनिंग कुठून घेतलं वगैरे सर्व दाखवलं. त्यानंतर पूर्ण कॉलेज फिरून झाल्यावर थोडंसं आम्ही आमचे फोटोशूट केले त्या एरियामध्ये. तिकडच्या माझ्या नवऱ्याला स्पेशली त्याच्या कॉलेजच्या लोगो बरोबर फोटो हवा होता, ते केलं आम्ही कंप्लीट. आणि नंतर आम्ही एकतर त्या दिवशी इतकं ट्रॅफिक होतं, म्हणजे आम्हाला मुळात पोचायला पण लेट झालं आणि घरी जातानाही आम्हाला ट्रॅफिक लागलं. ट्रॅफिक म्हणजे आपल्यासारखं नसतं विचित्र, सगळं शिस्तबद्धच असतं, पण थोडं थांबावं लागत होतं एवढंच. तर आम्ही निघालो आणि खाली आल्यावर फोटोशूट केलं, थोडेसे फोटो वगैरे काढले आणि नंतर आम्ही पुन्हा घरी आल्यावर मला पुन्हा एकदा ती खिचडी कंप्लीट करायची होती. ते डोक्यात टेन्शन होतं, म्हणून या मुलांना म्हटलं पटापट आवरा, फोटो वगैरे काय ते काढून घ्या. त्यांनी सर्व असं फोटोशूट केलं आणि आम्ही मग निघालो पुढच्या प्रवासाला. तर इथे आता मी उभा पातळ चिरलेला कांदा परतवून घेते खिचडीसाठी आणि एक साईडला तांदूळ धुवून ठेवलेत आणि गरम पाणी करायला ठेवलं आहे. हे महत्त्वाच्या 2-3 स्टेप असतात, ह्या पहिल्या हाताशी तयार करून ठेवायचं आहे. आता झालं असं की आपल्याकडे इथे भांडी खूप मोठी मोठी नसल्यामुळे सगळ्यांनाच टेन्शन येत होतं, माझ्या घरच्यांना स्पेशली सायलीला, परेशला, एवढूसं पुरेल का, एवढूसं पुरेल का. पण आता मला स्वयंपाक करून एवढा अंदाज आलेला आहे, तर मी त्यांना म्हटलं टेन्शन घेऊ नका, मी सगळं व्यवस्थित करते. तर आता माझी तारेवरची कसरत कशी झाली ती बघाच तुम्ही इथे.
पण आपण बायका कुठेही कसेही मार्ग काढू शकतो हे नक्कीच आहे आणि तेच मी केलं. यात मी आता ओले काजू घालून घेतले. ओले काजू मी येताना डोंबिवलीहून घेऊनच आले होते, जे मी सकाळी जाताना गरम पाण्यात ठेवून स्वच्छ धुवून पुसून त्याला सालं काढून ठेवली होती. ते मी आता मिक्स करून घेतले. आणि आता यामध्ये मी हे बटाटे घालते. बटाट्याशिवाय कोलंबीच्या खिचडीला मजा बिलकुल नाही येत. तर हे बटाटे घालून घेतलेत. आणि आता मी याच्यात तळलं वाटण घालते. तळलं वाटणाची रेसिपी आपल्या मागे जाऊन जर बघाल फ्राईड मसाला शॉर्ट्समध्ये आहे, तर ती तुम्ही बघू शकता. हा मी तळलं वाटण घातलंय. आणि आता यामध्ये मी घालणारे हळद, तिखट, हिंग, हे सगळं तिखट वगैरे घातलं, म्हणजे लाल मिरची पावडर. थोडा इथे रंग वेगळा दिसतोय कारण इथले लाईट्स वेगळे असल्यामुळे, पण हे लाल मिरची पावडर आहे. आता हे सर्व मी छान परतवून घेणार आहे. What are you doing? Huh? What are you doing, Didya? Coconut milk. Frothing? My glass was there, but I'm getting close to you. Everyone thinks ice hockey is Canada's national sport, but it's not. It's lacrosse. Why would you do this? Because it's very thick असू दे ना. at the top and परत कधी भेटेल मला? there is just watery एक at वर्षांनी, the 2 bottom. वर्षांनी. So है ना? mixing it to get the consistency. Huh? Getting the consistency right. आता ह्या सगळ्या परतवलेल्या भातामध्ये मी ही कोलंबी घालून घेणार आहे. आणि पातेली कमी असल्यामुळे मी ह्याचे 2 भाग करून घेणार आहे. बघा कसं मी केलं. तळ्यात मळ्यात सगळं करून व्यवस्थित आम्ही खिचडी बनवली. ते बाजूचे टाक. आता हे मी नारळाचं दूध यात घालून घेतलंय. सुख शांती चैन. मेरा चैन वेन सब उजड़ा. देख ना पागल. डुकरीचा डुकरीचा मला माहिती तू कंप्लीट करणार. मी अर्धवट डुकरीचा. क्या नहीं खोला? रेसिपी कॉन्शियस होता है करके. आज मौशी उपोषी. आइसक्रीम खाया मामा ने. उसको खाना भी नहीं था. वो बताया नहीं बोले. आता यात मी मीठ घालून घेणार आहे. आणि मीठ घालताना तुम्हाला असं वाटेल की ही किती मीठ घालतीये, पण इथल्या मिठाला बिलकुल टेस्ट नसते, त्याच्यामुळे हे खूप घातलं जातं. पण तरीही तुम्ही जेव्हा कराल तेव्हा एक लक्षात ठेवा की आपण कोलंबीमध्येही मीठ घातलं होतं, तर अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं आहे. गरम पाणी घालते. इथला गॅस चालू करायचा आहे.
दोन्ही हा पण वाढव. 8 वाटव दोन्ही. Now हॉट वॉटर. time to hot water. Oops. बस ह्याच्यात अजून पाहिजे. काय करतात खिदी खिदी. अजून पाणी लागेल ना. दोन्हीत भरपूर आहे का अजून थोडंसं टाकायचं ट्रान्सफर असं वाटतंय. टाकू शकतो अजून. तेजसकडे मोठी भांडी नसल्यामुळे आम्हाला ह्या करामती कराव्या लागल्या. एका वोकमध्ये आणि एका ह्या पातेल्यात आम्ही दोन्ही ॲडजस्ट करून खिचडी मॅनेज केलं आहे सगळं. बघूया आता पुढे कसं होत आहे. You were 94. I'm 92. Reviews on the rice. Can you please? I haven't started yet. I like it. It's delicious. This is going on social media. Yes, it is. You are going to be famous on YouTube. The art and the artist. Now, are these prawns from here? Yes. Small, very Irish prawns. They're very small. Whereas in Canada and North America, the prawns you get are huge. And it's kind of tasty. So where did you go to get the prawns? Everyone clap! अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेशन कंप्लीट केलं. आणि तुम्हाला कसं वाटलं बघायला आजचा भाग सांगायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन अजूनही आयर्लंडमधले भाग बघत चला. धन्यवाद.